दादा काय सांगाल? महाविकास आघाडीची बैठक आज झालेली आहे, याद्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, आज फायनल होईल अशी अपेक्षा आहे, काय सांगाल? मला असं वाटतं टेंटेटिव्ह सगळं जागा वाटप आमच्या दृष्टीनं पूर्ण झालेलं आहे. सगळी चर्चा मागच्या महिनाभरात झालेली आहे आणि याचा एक अंतिम घोषणा आता बाकी आहे आणि मला वाटतं ती घोषणा या बैठकीनंतर लवकरच होईल. आता राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये जवळपास 14 शिवसेना, 23 असं 23 भाजप असं ठरलेलं आहे. पण तुम्ही कसं बघताय की राज ठाकरे आता महायुतीमध्ये गेले? मला असं वाटतं महाविकास आघाडीला किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना त्यांच्याशी लढत देण्यासाठी किती कसरत करावी लागते. जे म्हणतात आम्ही महासत्ता आपल्या पाठीशी आहे, महाशक्ती आपल्या पाठीशी आहे, तुम्ही खूप काम केले असे तुमचे दावे आहेत, देशात परिवर्तन केलं असे तुमचे दावे आहेत आणि असं असताना तुम्हाला एक एक माणूस पकडावा लागतो. काल उद्धव साहेब बोलले की सगळा कचरा जमा करताय तुम्ही. 70,000 कोटीचा आरोप ज्यांना देशाच्या पंतप्रधानांनी केला, ज्यांनी ट्रकभर पुरावे घेऊन जाईल अजितदादाविरुद्ध अशी घोषणा केली, सरकार आल्यावर अजितदादा चक्की पिसिंग म्हटले, आता त्यांच्याबरोबर किसिंग करता. आणि म्हणून मला असं वाटतं याच्यातून तुमची अगतिकता आणि तुमच्या विरोधात जनमत कसं आहे हे सगळं दिसून येत आहे. आणि मला असं वाटतं सगळे आणखी काही लोक लागत असेल तर ते एकत्र घ्या उद्धवजींशी लढायला. आणि वाटतं अशा वेळेस विरोधक एवढे सक्रिय येतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण योग्य मार्गावर चालू आहे असं मला वाटतं. त्यामुळे एवढे किती जरी एकत्र झाले तरी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना या महाराष्ट्रात त्यांना पूर्ण उरेल एवढं मी 100% सांगतो. राज ठाकरेमुळं काय बळ त्यांना मिळणार आहे? काही बळ मिळत नाही. आता मला सांगा, तुम्ही तर सांगितलं होतं शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आम्ही सगळे अशा विचारांना चालू आहोत. मग आता राजसाहेबांना तुम्ही घेत असाल, घ्या, काही हरकत नाही. मला वाटतं याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही. झालं तर शिवसेनेचा फायदा होईल. मागच्या सगळ्या लोकसभेचा, विधानसभेचा जर इतिहास बघितला तर अशा हीच गोष्ट होणार. आणि कोणत्या तोंडानं तुम्ही तर आता भारतीय जनता पार्टी तर फार आवाज करत होते राज ठाकरेंच्या विषयी. मग आता तुमचे बाकीचे आलाय काय बोलतात ते बघू. राज ठाकरेंच्या ज्या भूमिका होत्या मागच्या वेळेस लावरे तो व्हिडिओ, राज ठाकरे पुन्हा महाराष्ट्रात फिरले होते, येईल ना ते व्हिडिओ पुन्हा. त्यांच्या भूमिका काय होत्या येतील, सगळ्या जगासमोर येतील, महाराष्ट्रासमोर येतील. आता त्यावेळेस योग्य ते उत्तर देऊ. संभाजीनगरची जी लोकसभेची जागा आहे ती शिंदे गट आता लढवणार नाही असं जवळपास स्पष्ट झालंय आणि त्या जागेसाठी आता भागवत कराड आणि अतुल सावे या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मग तो उमेदवार कोणी येऊ, अतुल कराड येऊ, भागवत कराड येऊ, शिंदे गटाचं कोणी येऊ, आम्ही तयार आहोत. आम्ही चांगल्या पद्धतीने जागा लढू आणि जिंकू एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे. तुमच्याकडून अजूनही तुम्हीच तयार आहात का? तयार कोण आहे हे मान्य पक्षप्रमुखांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आता त्यांनी कोणाला उभा करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते जे उभं करतील त्याला सगळे शिवसैनिक या जिल्ह्यातले एकत्रितरित्या निवडून आणतील एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. तुमची दावेदारी? मी आहेच ना, इच्छा व्यक्त केली. आता रोज ते काय सांगायचं. तुमची दावेदारी आहे अजून? आहे म्हणजे अजून कुठे काय फायनल झालं. ज्या दिवशी फायनल होईल त्या दिवशी दावेदार संपत असते. उद्धव ठाकरे मी साहेबांकडे मागणी नोंदवलेली आहे, माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत. पण शेवटी मी हेही सांगितलेलं आहे की पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो अंतिम, त्यांच्या निर्णयाच्या प्रती बांधील राहून पक्षाचं काम, संघटनेचं काम निष्ठेनं केलं जाईल एवढं माझा 100% विचार आहे, मत आहे आणि मी हेच करणार आहे. मराठवाड्यात जालना लोकसभा आणि नांदेड लोकसभा या काँग्रेसकडच्या जागा होत्या. त्या जागेवरती आपण काही मागणी केली का? या दोन जागापैकी कुठली जागा वगैरे मागितलेली आहे का? कसं आहे?
या जागा तर शिवसेनेची 48 जागेवर तयारी आहे ना, पण आता अशा पद्धतीनं वाटाघाटी होत असताना काही सगळ्या जागा थोडी मिळत असतात. शिवसेनेला तर 48 जागा लढा असं शिवसैनिकाला वाटतं. त्यात काय शिवसैनिकाची भूमिका चुकीची अशातला काही भाग नाही, पण वाटाघाटीमध्ये काही जागा जात असतात, काही जागा येत असतात. जालन्यात जागा तुमच्याकडे येणार आहे का? तुम्ही तिथल्या एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा आपल्याकडे प्रवेश करून घेतलेला आहे. म्हणजे काँग्रेसचा पदाधिकारी काही लोकसभेसाठी नाही केला. लोकसभेसाठी तर मला सुरुवातीला याच्याबाबत विचारणा झालेलीच होती जालना लोकसभा, पण आता मला वाटत नाही युतीच्या आघाडीच्या वाटपात आता ती जागा काँग्रेसला सुटेल असं मला वाटतं. उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत, तुम्हाला जागा सुटली असं म्हणता तुम्ही, आणि तिथल्या काँग्रेसने मात्र निर्णय घेतलाय की उद्धव ठाकरेंच्या सभेला जायचं नाही. ही सभा शिवसेनेची आहे. पूर्ण महाराष्ट्रात दौरा झाला, कुठे काही काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले काही आमच्या सभेत आलेले नाही किंवा आम्ही बोलवले नाही किंवा आमची सभा एकत्रित नव्हती. ही सभा आमची शिवसेनेची आहे, आमची संघटनात्मक आहे, आमच्या कार्यकर्त्याशी संवाद, शिवसैनिकाशी संवाद एवढंच या दौऱ्याचं स्वरूप आहे. त्यामुळे कोणी येणं न येणं हा या विषयाशी कोणताच संबंधित भाग नाही आहे. जागा कोणाकडे आहे सांगलीची? चांगली जागा शिवसेनेला लढायचा निर्णय घेतलेला आहे. असं आपलं चंद्रहार पाटील उमेदवार सुद्धा जाहीर झाले. प्रकाश आंबेडकर जवळजवळ आता महाआघाडीसोबत येणार नाहीत असं स्पष्ट झालंय, असं बोललं जात आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या पत्रातून सांगितल्यानुसार ते स्पष्ट होतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता तुमच्यासोबत असणार नाहीत का? मान्य बाळासाहेब आंबेडकरांना जे काही म्हणणं महाविकासाकडून मांडायचं ते मांडलेलं आहे. खुल्या रीतीनं कोणत्या जागा देणार अशा पद्धतीनं स्पष्टपणे काही गोष्टी शिवसेनेच्या वतीनं सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि अजूनही आम्हाला असं वाटतं की मान्य बाळासाहेब आंबेडकर हे या महाविकास आघाडीसोबत येतील. जर आपल्याला भारतीय जनता पार्टीशी लढायचं, भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं, तर मला असं वाटतं बाळासाहेब आंबेडकर हे या महाविकास आघाडीबरोबर सोबत येतील. मागच्या बैठकीत नव्हते बाळासाहेब आंबेडकर. आता बैठका या सगळ्या विषयावर चर्चा होऊन संपलेली. आताच्या बैठका शिक्का मारण्याच्या, शेवटच्या सह्या करण्याच्या बैठका आता चर्चेच्या बैठका नाहीच. एमआयएम कडून पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांना खुणावलं जात आहे आणि त्यांनी एमआयएमची सोबत परत युती करावी अशी सुद्धा प्रस्ताव दिला जातोय आणि त्यांना विनंती पण केली जाते. मला असं वाटतं एमआयएमविषयी सुस्पष्ट भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. एमआयएमच्या भूमिका सुस्पष्ट आहेत बऱ्याच गोष्टीतल्या. आता या राजकीय याच्यामध्ये काय काय होतंय सांगता येत नाही, परंतु बाळासाहेब आंबेडकर निश्चित महाविकास, कारण भारतीय जनता पार्टीला एमआयएम बरोबर जाऊन करायचं काय? एमआयएमच्या जागा किती आहे? एमआयएम फार झालं तर 5-10 जागा लढणार आहे, त्यातून निवडून किती येणार आहे? वाटतं एमआयएम बरोबर जाणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला मदत करणं असंच त्याचा अर्थ होणार आहे. अनंतराव थोपटे नावाचे पुणे जिल्ह्यातले मोठे राजकारणी होते. त्यांची सध्या सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा इतर नेते असतील, भेटीगाठी सुरू झालेली आहेत. बारामतीचं राजकारण फार गतीनं बदलतंय. काय अनुमान आहे तुमचा? काय सांगाल? अनंतराव थोपटे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे आमदार आहेत आता भोरचे. आता ज्येष्ठ नेते असल्यामुळे सगळेच लोक भेटतात त्यांना, पण त्यांनी सुस्पष्टपणे महाविकास आघाडीसोबत त्यांचा स्वतःचा सुपुत्रच एक नेतृत्व त्या मतदारसंघाचा करतात आणि त्यामुळे हे सगळे लोक महाविकास आघाडीसोबतच राहतील. कोणी भेटणं निवडणुकीच्या काळात मला असं वाटत नाही काही चुकीचं आहे. सगळ्यांना लोक उमेदवार सुद्धा सगळ्यांच्या दारात जात असतात, सगळ्यांच्या घरात जात असतात. तशा पद्धतीनं कोणाच्या घरी गेलं, ते कोणाच्या घरी स्वतःहून गेले तर समजू शकतो आपण, पण त्यांचे तर कोणी आलं तर आपण काही एवढे तर आपली संस्कृती हे नाही की कोणाला घरी नको येऊ असं थोडी म्हणू शकतो आपण. कोणी मला भेटू नको, उद्या कोणालाही कोणी भेटू शकतं आपल्याकडे. मला असं वाटतं कोणी जरी आलं, विचाराचा विरोधक जरी आला तर त्याचं आपल्या घरी येणं, स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. अनंतराव थोपटेंची पवार कुटुंबाचं कायम हाडवर राहिलेलं होतं, तेच पवार कुटुंब दोन्ही बाजून असतील. हे पण राजकारणात कोणाचं हाड होतं आणि कोणाचं वैर होतं, या सगळ्याच गोष्टी बघितल्या गेलं तर आजच्या घडीला कोणीच कोणाबरोबर कसं लढेल हा प्रश्न आहे. सगळेच एकमेकाचे हाडवैरी पण होते आणि सगळेच एकमेकाच्या गळ्यात गळा घालून. त्यामुळे ह्या म्हणण्याला हाडवैराला मैत्रीला याला शब्दाला काही अर्थ आता उरलेला नाही असं मला तरी वाटतं. विजय शिवतारेंनी चांगलं आव्हान निर्माण केले बारामतीमध्ये. काही आव्हान नाही. विजय शिवतारे
शेपूट घालून गेले. दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपला छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये शिवसेनेचा उमेदवार कोण असेल तुमचा उमेदवार, पण तुमचा खैरेंसोबतचा वाद, काल महिला नाराज होऊन उद्धव ठाकरेंना भेटता सगळ्या महिला आघाडी निघून गेल्या, हे निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला परवडणार नाही. याच्यातून काय तोडलं? मला असं वाटतं वाद वगैरे तर तुम्ही मीडिया म्हणता. 2 जणांनी 3 जणांनी 4 जणांना तिकीट मागणं म्हणजे काय वाद असतो अशातला काही भाग नाही. शेवटी त्याच्यानंतर एकाला तिकीट मिळत असतं, हा एक निवडणुकीचा भाग आहे. म्हणून काही याला वाद असं म्हणता येणार नाही. मी तर सांगितलं आणि मी मागच्या वेळेस इच्छुक होतो, त्याच्या मागच्या वेळेस इच्छुक होतो, पण मी निवडणुकीचा प्रमुख पण होतो ना. त्यामुळे संघटनात्मक ह्या सिस्टीम असतात. हा, काल काही महिला आल्या, त्यांना भेटले नाही, पण त्यांना भेटायची वेळ आम्ही 11:30 दिली होती. त्यांनी 9, 9:30, 10लाच गडबड केली. त्याला आम्ही काय करणार? साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला निघायचं होतं 12, 11:15ला. 11:30ला सगळ्यांना भेटायचं आम्ही ठरवलेलं होतं. तसं निरोप दिलेला होता. तुम्ही 9ला चालेन, 8ला चालेन, 10ला चालेन, आम्हाला भेटा म्हटलं तसं थोडी होत असतं. त्यामुळे मला असं वाटतं जी काही भूमिका त्या महिलांनी व्यक्त केली ती भूमिका, कारण शेवटी शिवसैनिक आहे, आपल्या पक्ष नेतृत्वाचं जे काही आदेश असेल ते शिरसावमध्ये आपल्याला असलं पाहिजे. आपण आग्रह किंवा अट्टहास कोणत्या बाबतीत केला नाही पाहिजे, असं माझं स्पष्ट भूमिका आहे. काही महिला त्या ठिकाणी रडत होत्या सगळ्या मीडियाच्या समोर, आम्हाला भेटू दिल्या जात नाही, गेल्या अनेक वर्षापासून भेटू, स्थानिक नेता त्यांना भेटू देत नाही, असं सुद्धा त्यांनी आरोप केला. मी सांगतो ना, 11:30 नंतर त्यांना भेटता आलं असतं अशी माझी माहिती आहे. मी स्वतः 11:30 तिथं पोहोचलो, कारण ठरलेलंच होतं की 11:30 साहेबांनी तयार होऊन नंतर अर्धा-पाऊण तास सगळ्यांना भेटायचं आणि मग पुढच्या दौऱ्याला जायचं. तुम्ही जर 9लाच म्हटले आम्हाला भेटायचं, 9:30लाच म्हटले आम्हाला भेटायचं, तर असं थोडी असतं. उद्धवजी ठाकरे साहेब हे पक्ष प्रमुख आहेत, ते मोठे नेते आहेत, ते त्यांच्या वेळा सगळ्या गोष्टी, सगळे जे शेड्यूल असतं ते आपण पाहणं आपलं काम. ही नाराजी कशी दूर होईल? आता निवडणूक तोंडावर आलेली, करू आमच्या घरातले विषय काय, त्या सगळ्या भगिनीत आमच्या, काय अवघड काम नाही. संध्याकाळी चहाला बोलवलं व्यवस्थित होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. दुसरं, साताऱ्यात उदयनराजे यांना उमेदवारी दिलेली नाही, तर उमेदवारीसाठी त्यांनी अमित शहाची वेळ मागितलेली आहे, तर उदयनराजेचं त्या ठिकाणी फरफट होते असं दिसतंय. आता फक्त उदयनराजेचीच होती, अजून तुम्ही जाहीर होऊ द्या तिकीट सगळे, आणि त्याच्यानंतर बघा कोणाकोणाची काय काय फरफटत होते ते बघत राहा. महाराष्ट्राने भारतीय जनता पार्टी काय सरळ सुद्धा पक्ष नाहीच आहे. त्यांना काय घेणे राजा वगैरे, काय त्यांना काही घेणे, स्वतःच्या स्वार्थाच्या वरती त्यांना काही घेणं देणं नाहीये. राज्याशी काही घेणं नाही आणि प्रजेशी काही घेणं नाही, त्यांना फक्त निवडणुकीशी घेणं आहे असं मला वाटतं. उदयनराजे ठीक आहे, राजकीय दृष्ट्या शिवसेनेचे पण एक राजे, त्यांची एक ताकद आहे, त्यांचा एक दबाव आहे, त्यांचं एक जनतेत काम करण्याची त्यांची एक स्टाईल आहे, मात्र ती मानलीच पाहिजे आपण, आणि त्यांचा आदर केला पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. प्रतापराव जाधव, काल उद्धव ठाकरेंची इकडे सभा झाली, प्रतापराव जाधव म्हणाले की उद्धव ठाकरेंनी स्वतःची तब्येत आणि बोलणं सांभाळावं. ज्या प्रतापराव जाधवला 3-3 वेळेस खासदार, मंत्री, आमदार, संपर्क प्रमुख सगळी जबाबदारी दिली, त्यांनी अशा पद्धतीनं सल्ला देणं, तोंड सांभाळणं, अशा पद्धतीनं पक्षप्रमुखांचा, मला तर खऱ्या अर्थाने एवढी नमक हरामी, जर ते नमक हरामीच्या गोष्टी करत असेल तर मला वाटतं त्या चुकीच्या आहे. चला, थँक्यू. एक शेवटचा प्रश्न, राज ठाकरे आता महायुतीत आल्यामुळं एकनाथ शिंदेच्या गोटात नाराजी निर्माण झालेली आहे, कारण मुंबई ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरेंना घेतलेलं आहे, त्यामुळं एकनाथ शिंदेचं महत्व कमी होईल अशी सुद्धा चर्चा होते. काय तुमचं राजकारणी म्हणून म्हणतं? हे पण भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे. एकाला घ्यायचं डोक्यावर बसवायचं, त्याला उतरायचं, दुसऱ्या डोक्यावर घ्यायचं, त्याला उतरायचं, ही सिस्टीम एकाला ते डोक्यावर ठेवत नाही. त्यामुळं याचा वापर करून तो, त्याचा वापर करून तो, त्याचा वापर करून तो. शिंदेचा वापर तुम्ही बघा आता विधानसभेला, आता लोकसभेला ते किती जागा घेतात, ती स्वतःची शिवसेना म्हणतात ना, 14 जागा, किती जागा मिळतात पाहून, 14 पण मला नाही वाटत 14 पण मिळतील. कित्येक त्यांचे स्टँड आता पहा, परस्पर काही जागा घोषित झाल्या. काल अमरावतीची जागा देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलीच ना. आनंदराव अडसूळ शिवसेनेत होते तर लढतच होते. उद्या शिवसेना आणि भाजप एकत्र असते तर काय अमरावती जागा काय शिवसेना सोडली असते का भाजपला? कदापि सोडली नसते. त्यामुळे शिंदे काही नाही, स्वतःचा स्वार्थ, स्वतःची सत्ता, स्वतःची खुर्ची एवढ्या पुरता विषय आहे. बाकी सगळे गेले तरी त्यांना काही घेणे नाही, अशा प्रकारची स्थिती असं मला तरी वाटतं.
प्रतापराव जाधव पुढे असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी नावाप्रमाणे उद्धट टीका करणं बंद करा. झालं, मी त्याला उत्तर दिलं. तर ते उद्धट हा शब्द त्यांनी उद्धव याच्यावरून जोडून तो शब्द काढला. पहिली गोष्ट तर ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला एवढी मोठी संधी दिली त्यांच्याविषयी बोलणं उद्धटपणा त्यांना वाटत असेल, एवढ्या दिवस कसा गोड लागला उद्धटपणा, हा पण महत्त्वाचा विषय. तुमच्या भ्रष्टाचारावर बोलणं, तुमचे भूखंड वेगवेगळे ताब्यात घेणं त्याच्यावर बोलणं, शिवसैनिकांना तुम्ही देत असलेला त्रास त्याच्याविषयी बोलणं, आता हा उद्धटपणा असेल तर हा उद्धटपणा आम्ही सगळेच करायला तयार आहे. पुन्हा एकदा करू. वंचितने 4 जागेचा प्रस्ताव अमान्य केलेला आहे. वंचित अद्यापही महाविकास आघाडीत येण्याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही, याकडे कसं येईल असं वाटतं मला तरी. वंचित बस झालं आता. मोदीजींची तुलना औरंगजेबाशी केली संजय राऊतांनी. असं नाही केलेलं, त्या मंचावर होते ना. असं नाही. मी त्या मंचावर होतो, असं काहीही बोललेले नाही. फक्त त्यांनी विचारलं, असं विचारलं की उद्धवजी ठाकरे साहेबांचा जन्म कुठे झाला? त्या महाराष्ट्रात झाला. नरेंद्र मोदींचा जन्म कुठे झाला? तर गुजरातीत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? या महाराष्ट्रात झाला. औरंगजेबाचा जन्म कुठे झाला? गुजरातमध्ये झाला. त्यामुळे जे गुजरातमध्ये जन्मले त्यांचे गुण मोदींना लागले असावे अशी भूमिका मांडली. तुलना वगैरे काही केलेली नाही. सरळ स्पष्टच आहे ना, तुलनाच आहे ना. तुम्ही काही समजा, पण जन्म त्यांचा गुजरातमध्ये झाला आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, हे म्हणणं काही तुलना आहे का? आणखी कोणाचा जन्म गुजरातमध्ये झाला म्हणून काय ती काय तुलना आहे का? वृत्ती औरंगजेबाकडेच नेणं झालं तर शेवटी. तर त्या भूमीत तशी वृत्ती आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यात काय चूक सांगितलं? त्या भूमीतल्या मातीमध्ये जी वृत्ती असेल असं त्यांना म्हणायचं होतं. गुजरातच्या मातीत तो लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.